महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज, आवाज सर्वसामान्य जनतेचा। शरद पवारांनी दिली लंके प्रतिष्ठानाला फिरत्या दवाखान्याची भेट। सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या खासदार निलेश लंके यांना आरोग्य सेवा अधिक सुलभ करण्यासाठी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी 1 कोटी रुपये खर्च तयार करून आलेल्या फिरत्या दवाखान्याची भेट दिली आहे। या फिरत्या दवाखान्यामध्ये विविध आजारांवर उपचार करण्यात येणार आहेत। शनिवारी खासदार शरद पवार यांनी शरदचंद्र पवार आरोग्य रथाचे बारामती येथे लोकार्पण केले। पारनेर नगर मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर आदिवासी भाग असून या आदिवासी बांधवांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत। एखाद्या आजारावर वेळीच उपचार झाले नाहीत तर रुग्ण दगावण्याची भीती असते। त्यामुळे एका फिरत्या दवाखान्याची उपलब्धता असावी अशी खासदार लंके यांची मागणी होती। फिरत्या दवाखान्याची भेट दिली त्यावेळी खासदार निलेश लंके, आमदार अशोक पवार, सक्षणा सलगर, सुदाम पवार, शिवसेनेचे युवा नेते विक्रम राठोड, बापूसाहेब शिर्के, अर्जुन भालेकर, प्राध्यापक संजय लाकुडजोडे, डॉक्टर बाळासाहेब कावरे आदी उपस्थित होते। प्रतिनिधी सचिन जाधव, शिवगर्जना न्यूज, अहमदनगर। ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका। धन्यवाद।